नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी स्पेशल पेय करणार आहोत. अगदी कमी वेळामध्ये झटपट वर्षभर टिकणारे, चवीला अप्रतिम लागणारे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे हे पेय बघण्यास जितके सोपे आहे तितकेच करण्यात देखील सोपे आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. पणं करण्यासाठी इथे मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. पणं करताना कैरी घेता तेव्हा ती कैरी कडकच घ्यायची, नरम कैऱ्या घ्यायच्या नाही. इथे मी कैरी धुवून पुसून घेतलेली आहे. आता कैरीचा देठाकडचा भाग काढून घ्यायचा आणि कैरी कुकरमध्ये शिजवून घ्यायची. त्यासाठी कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि त्यामध्ये डबा ठेवून घ्यायचा. कैऱ्यांमध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता मी हा कुकर गॅसवर ठेवून घेते. कुकरच्या जास्त शिट्ट्या देखील नाही करायच्या, फक्त 2 शिट्ट्याच करून घ्यायच्या. 2 शिट्ट्या झाल्या, कुकर थंड करून घ्यायचा. कुकर थंड झाला की आता त्यामधल्या कैऱ्या काढून घ्यायच्या. इथे तुम्ही बघू शकता कैऱ्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता त्यावरची साली काढून घ्यायच्या. सालीला जो गर लागलेला असतो तो सुद्धा काढून घ्यायचा. तो गर टाकायचा नाही. अगदी सहज पटापट आपल्याला साली काढता येतात. अशाच पद्धतीने तिन्ही कैऱ्याचे साल मी काढून घेणार आहे. हे तुम्ही बघू शकता गर एका वाटीत मी काढून घेतलाय. 1 वाटी एवढा गर झालेला आहे. आता प्रश्न असा येतो की पणं करताना किती गूळ घ्यायचा? ज्या वाटीने तुम्ही कैरीचा गर मापून घेता त्याच वाटीने गूळ मापून घ्यायचे. जर तुम्ही 1 वाटी गर घेतला असेल तर त्यासाठी बरोबर 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे. जर तुमची कैरी कमी आंबट असेल तर 1 वाटी इतपतच गूळ घ्या. हे गुळाचे प्रमाण अगदी योग्य आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीचा गर घालून घ्यायचा आहे. त्यासोबतच त्यामध्ये गूळ घालून घ्यायचे. त्यासोबतच यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे. मीठ जास्त नाही घालायचं, थोडंसंच मीठ घालून घ्यायचं आहे. त्यासोबतच छोटा पाव चमचा वेलची पावडर घालायची. वेलची पावडर देखील जास्त नाही घालायची. जर वेलची पावडर जास्त घातली तर पन्ह्याला कैरीची चव कमी आणि वेलची पावडरची चव जास्त येते. त्यासोबतच मी यामध्ये जिरा पावडर नाही घातले. जिरा पावडर घातल्याने पन्हाचा रंग आणि चव बदली होतो. त्यामुळे ते मी जिरा पावडर स्किप केलेली आहे. आता हे सर्व मिक्सरला अगदी बारीक फिरवून घेतलेलं आहे. त्याची प्रॉपर पेस्ट तयार करून घेतली आहे. मिक्सरला फिरवताना अजिबात मी पाण्याचा वापर नाही केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता कैरी आणि गूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे. अजिबात कुठेच कैरी आणि गूळ अख्खं नाही राहिलेलं आहे. जेव्हा पण तुम्ही असं स्टोअर करण्यासाठी कैरीच्या पणाची हे प्रीमिक्स तयार कराल, त्यावेळेस काळजी घ्या की अजिबात त्याला तुम्ही पाण्याचा स्पर्श नाही करणार. आता हे कैरीचं पन्हं कुठेतरी जाडसर राहिलं नसेल याची काळजी घेण्यासाठी ते गाळून घ्यायचंय. जर तुम्हाला नसेल गाळून घ्यायचं, तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. इथे मी एका गाळणीवरती सर्व गर घालून घेतलेलं आहे आणि ते एकदा चमच्याने फिरवून मी ते गाळून घेते, जेणेकरून काही जाडसर लम्स असतील तर ते निघून जातील. अशा पद्धतीने हे छोटंसं प्रीमिक्स तयार करताना अजिबात ओलसर भांडं किंवा ओलसर चमचा किंवा कोणत्याही पाण्याचा अंश त्याला लागू देऊ नका. पाण्याचा स्पर्श त्याला नाही झाला की छान वर्ष ते 1.5 वर्ष अगदी सहज टिकतं. गाळणीला लागलेला सर्व गर मी काढून घेते आणि तुम्ही बघू शकता अगदी झटपट आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. याला तुम्ही प्रीमिक्स देखील बोलू शकता. कारण जेव्हा कधी तुम्हाला पन्हं पियाचं मन झालं की 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्यामध्ये 2 चमचे हे प्रीमिक्स घालायचं आणि झटपट झालं तुमचं पन्हं तयार. इथे मी तुम्हाला बनवून देखील दाखवते. त्यासाठी एका तांब्यात मी पाणी घेतलेलं आहे. माझा तांब्या मोठा असल्यामुळे, पाणी जास्त असल्यामुळे मी इथे 4 चमचे पण्याचं गर म्हणजेच आपले हे प्रीमिक्स घालून घेते. हा गर घातल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अजिबात यामध्ये आणखीचा कोणताही मसाला किंवा साखर काहीही घालायची गरज नाही. असंच तुम्ही सर्व्ह करू शकता. झटपट असं हे तयार होतं. एकदा तुम्ही करून ठेवलात की आरामात वर्षभर हे खूप छान टिकतं. जर तुम्हाला आणखी गर यामध्ये घालायचं असेल तर दुसऱ्या कोरड्या चमच्याने घालून घ्या, पण अजिबात ओल्या चमच्याचा वापर करू नका. इथे तुम्ही बघू शकता छान आपलं कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे. आता हे आपण ग्लासमध्ये घालून सर्व्ह करून घेऊया. बघितलात ना किती झटपट कमीत कमी वेळेत अगदी चमचमीत उन्हाळी स्पेशल सर्वांच्या आवडीचं कैरीचं पन्हं तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीमध्ये तुम्ही आणखी काय घालता हे देखील मला नक्की सांगा.
असं तुम्ही पाण्याचा गर बनवून ठेवला, की झटपट जेव्हा मन करेल तेव्हा माठातलं थंडगार पाणी घ्यायचं. त्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घालून ते मिक्स करायचं. हवं असल्यास बर्फ घालायचं आणि मस्तपैकी ते सर्व्ह करायचं. चवीला अगदी अप्रतिम लागतं. छान शरीर थंडगार करतं आणि अगदी अप्रतिम असे उन्हाळ्याचं पेय आहे. गरमीचा सीझन आहे. मुलांना दुकानात मिळणारे कोल्ड ड्रिंक्स देण्यापेक्षा असं घरच्या घरी कैरीचं पन्हं तुम्ही दिलात, तर ते अगदी पौष्टिक देखील होईल आणि मुलांना आवडेल देखील. अगदी कमी वेळात तयार होणारा हा उन्हाळी पेय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की दाबा. जेणेकरून माझी येणारे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.